नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की गोपाळ आणि इंदू बोलत असतात. गोपाळ म्हणतो की माझ्याकडे त्या पोलिसाचा नंबर नाही आहे, पण एकदा आपण तालुक्याला गेलो की मला घर पण आठवेल जाईल त्याचं. आता तेव्हा इंदू म्हणते की गोपाळ पण तालुक्याला कसं जायचं रे, असं म्हणून ती खूप टेन्शनमध्ये येते. गोपाळसुद्धा जरा विचारात पडतो आणि म्हणतो की हां, आपल्या घरातली आता आपल्याला घराबाहेर पण सोडणार नाहीत. परत डाव अंगलटी आलं आपल्या. आता इंदू डोळे झाकून विठुराया पाठीराखा विठुराया पाठीराखा म्हणायला लागते. आता इंदू गोपाळशी काहीतरी बोलणार तितकं तिचं लक्ष दुपारी मंदिरात आलेल्या आजीकडे जातं. ती म्हणते की अरे मुक्ताची आजी इकडे मंदिरात कुठे आली इतक्या रात्री, चल असं म्हणून ती मंदिरात येते. आता आजीने विठुरायासमोर हात जोडलेले असतात आणि ती म्हणत असते की विठ्ठला, माझ्या मुक्ताचा ताप काही केल्या बरा होत नाही आहे. पोरगीसारखी आजी आजी करते तापात, काय करू मी विठ्ठला. इंदू त्यांच्या जवळ जाते आणि म्हणते की आजी, अजून मुक्ताचा ताप नाही गेला का? अहो तिला डॉक्टरकडे न्या. तेव्हा ती आजी म्हणते की परवाच नेलं होतं, पण काय उपयोग नाही आहे, त्या दाढीवाल्या साडीवाल्या बाईची सावली पडली. तेव्हा इंदू म्हणते की अहो परवा नाही नेलं होतं तेव्हा डॉक्टरकडे, मग आतासुद्धा न्या डॉक्टरकडे तिला. आणि म्हणते की काय हो आजी, विठुरायावर तुम्ही एवढा विश्वास ठेवता आणि दुसरीकडे भूतं खेतं हे असले अंधश्रद्धा पाळता. हे ऐकून त्या आजी रागाने म्हणतात की ए शेंबडे, काय ग कीर्तन करायला लागलीस म्हणून मला सांगणार का, चल निघ. तितक्यात तिथे गोपाळ येतो आणि म्हणतो की सांगावं लागेल. आजी अहो काय करताय, गावातली जुनी जाणती माणसं पण अशी वागायला लागली तर आमच्यासारख्या शेंबड्या पोरांना सांगावं लागतं, आणि ही भूताची सावली वगैरे असं काही नसतं. इंदू म्हणते की अहो विठुरायाची शपथ, आम्ही जे सांगतो ते योग्य आहे. तेव्हा आजी म्हणते की तू गप्प बस ग, असं म्हणून ती खूप रडायला लागते आणि रडत म्हणते की गोपाळ महाराज, मला समजतच नाही आहे की मी तिला डॉक्टरकडे एकटी कसं नेऊ. गोपाळ आश्चर्याने विचारतात की कसं नेऊ म्हणजे राजेश काका असेल ना. तेव्हा मुक्ताची आजी म्हणते की नाही, राजेश नाही आहे, राजेश त्याच्या कामासाठी मुंबईला गेला आहे आणि मुक्ताची आई मामा तिचा वारला म्हणून ती तिच्या माहेरी गेले. तिला एकटं तालुक्याला घेऊन कशी जाऊ. तेव्हा गोपाळ म्हणतो की आजी आम्ही दोघे येतो तुमच्यासोबत. तेव्हा आजी म्हणते की गोपाळ महाराज तितक्यात गोपाळ त्यांना थांबवत म्हणतो की माहिती आहे आजी, आम्ही दोघे लहान आहोत, पण अशा वेळेस कोण लहान कोण मोठं, कोण चांगलं कोण वाईट असं बघू नये माणसाने, आणि ही वेळ तर खूपच क्रिटिकल आहे. आपण लवकरात लवकर मुक्ताला तालुक्याच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया, चला लवकर. आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की इंदू आणि गोपाळ हॉस्पिटलमध्ये एका बाकावर तसेच बसल्या झोपलेले असतात. तेव्हा मुक्ताची आई गोपाळ आणि इंदूजवळ येते आणि त्यांच्याकडे बघायला लागते. तेव्हा गोपाळला अचानक जाग येते आणि म्हणतो की काकी तुम्ही कसं काय इथे. तेव्हा सगळं ठीक आहे ना. आता मुक्ताची आई म्हणते की हो मुक्ता बरी आहे आणि राजेश काकासुद्धा आलेत. आता डॉक्टर म्हणाले की 2-3 दिवस ते काहीतरी तेव्हा गोपाळ म्हणतो की अंडर ऑब्झर्वेशन. तेव्हा मुक्ताची आई सांगते की हो तसे ठेवणार आहे, थोडा उशीर जरी केला असता तर, असं म्हणून त्या थोड्याशा शांत होतात आणि म्हणतात की तरी मी सासूबाईंना सांगतच होते की आपण तिला तालुक्याच्या दवाखान्यात घेऊन जाऊया. आणि ते म्हणते की भूतामुळे त्या ऐकतच नव्हत्या, सारखं गंडे आणि दोरे त्याच्यातच अडकल्या होत्या, तुमच्यामुळेच मुक्ता वाचली आज, असं म्हणून ते इंदू आणि गोपाळच्या पाया पडायला लागतात. आता गोपाळ म्हणतो की अहो काकी असं काय करताय तुम्ही, लहान आहोत आम्ही तुमच्यापेक्षा. तेव्हा मुक्ताची आई म्हणते की तुम्ही जर मुक्ताला इथे आज आणलं नसतं तर तुमच्या दोघांमुळे माझ्या सासूला बुद्धी सुचली मुक्ताला इथे आणायची. इंदू म्हणते की बुद्धी आमच्यामुळे नाही आहे तर विठुरायाने दिली त्यांना. गोपाळ म्हणतो की आणि माणुसकी म्हणतात याला. आता तेव्हा इंदू खुश होऊन म्हणते की ज्याच्यात आहे माणुसकी त्याच्यात आहे विठुराया, आणि परत ती विठुराया पाठीराखा असं म्हणून आनंदाने विठुरायाचं नाव घ्यायला लागते. आता मुक्ताची आई म्हणते की बरं तुम्ही दोघांनी घरी जा बघू, घरचे वाट बघत असतील ना. आणि ती त्यांना काही पैसे देत म्हणते की हे घ्या, हे पैसे असू दे सोबत तुमच्या. तेव्हा गोपाळ म्हणतो की नाही कशाला. तेव्हा मुक्ताची आई म्हणते की अरे असू द्या, जायला यायला लागतात पैसे. तेव्हा गोपाळ ते पैसे घेतो. आता गोपाळ म्हणतो की काकी तुम्हाला कशाची मदत लागत असेल ना तर आम्ही ती मदत करतो आणि मगच आम्ही जातो. तेव्हा मुक्ताची आई म्हणते की नाही नको, केली तेवढी मदत पुरी झाली रे बाबा, आणि आता राजेश काका पण आलेत ना, आता तुम्ही जा घरी की त्यांना पाठवू तुमच्यासोबत. तेव्हा गोपाळ म्हणतो की नाही आम्ही येतो आम्ही, असं म्हणून ते बाहेर येतात. आता इंदू आणि गोपाळ बाहेर येतात. तेव्हा इंदू गोपाळला विचारते की अरे आपण क्षीरसेकर काकांना कसं शोधायचं रे गोपाळ. तेव्हा गोपाळ म्हणतो की कुठं म्हणजे त्यांच्या घरी शोधायचं. तेव्हा इंदू त्यांना म्हणते
की पण तुला माहिती आहे का त्यांचं घर कुठे आहे? तेव्हा गोपाळ म्हणतो की आत्ता माहीत नाही आहे गं, पण ते आधी सारखं म्हणायचे ना पिंपळी नाक्याजवळ आहे, पिंपळी नाक्याजवळ आहे, तिथे आमचं क्वार्टर्स आहे, तिथेच आम्ही राहतो, तिथे जाऊया आणि आपण त्यांची चौकशी करूया. इंदू टेन्शनमध्ये येऊन म्हणते की अरे पण तिथे ते अजून राहत असतील का? ती 2 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोयस. तेव्हा गोपाळ म्हणतो की अगं पण आपण जाऊन तर बघूया ना तिकडे. इंदू म्हणते की मला काय वाटतं माहिती आहे का गोपाळ, ते पोलिसात आहेत ना, मग आपण डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन विचारूया. तेव्हा गोपाळ म्हणतो की मी काय म्हणतो इंदे, इकडे पिंपळी नाक्याजवळच आहे ना, आपण तिथे जाऊ आणि त्यांची चौकशी करू. जर तिकडे त्यांची काहीच माहिती नाही मिळाली तर मग आपण पोलीस स्टेशनला जाऊया. तेव्हा इंदू म्हणते की बरं चल. आता यानंतर इकडे घरी आपण पाहतो की सुशीला चहा गाळत असते. तेव्हा मोठ्या बाई तिथे येतात आणि म्हणतात की सुशीले चहा उतला का, दे. तेव्हा सुशीला मोठ्या बाईंना चहा देते. मोठ्या बाई चहा पितात आणि म्हणतात की वा काय चहा केलंयस गं सुशीले. आता सुशीला मोठ्या बाईंकडे बघत म्हणते की मोठ्या बाई एक ऐकाल का. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की बोल. तेव्हा सुशीला म्हणते की एक काम होतं माझं. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की जा तिकडे जा आणि पहा. तेव्हा सुशीला जायला निघते पण ती अचानक थांबते आणि म्हणते की पण काय पाहू. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की पैशाचं झाड आहे का ते पहा. सारखं काय पैसे मागत असते गे उसने, कुठून देऊ तुला सारखे सारखे पैसे. तेव्हा सुशीला म्हणते की काय हो मोठ्या बाई, मी पैशाचं नाव तरी काढलं का. मोठ्या बाई आश्चर्याने सुशीलाकडे बघायला लागतात. तेव्हा सुशीला म्हणते की पैसे नको आहे मला, ती माझी करिश्मा आहे ना, ती सारखंच मागे लागले, तालुक्याला जायचं आहे तालुक्याला जायचं आहे. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की काय गं अजून कामं बाकी आहेत, ते कोठीघर साफ करणार होतीस ना, काय झालं त्याचं, ते काम पेंडिंग आहे अजून, आठवत आहे ना, ते कोण करणार. तेव्हा सुशीला म्हणते की इंदू करेल ना, मी सांगते तिला सगळं करायला, तुम्ही नका काळजी करू. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की अगं तिच्यामुळेच माझ्या आयुष्याची काळजी लागली, पण ती आहे कुठे. तेव्हा सुशीला म्हणते की असेल इथेच कुठेतरी, मी बोलवते तिला. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की आधी तिला बोलाव, तिला कामाला सुरुवात करू दे आणि मग तू जा तालुक्याला, त्याशिवाय जायचं नाही अजिबात. असं म्हणून त्या तिथून निघून जातात. आता सुशीला रागाने म्हणते की या कार्टीमुळे सारखं बोलणं बसतं मलाच, येऊ दे चांगलंच बकलून काढते हिला, पण कुठे उलटले ही. तर दुसरीकडे आपण पाहतो की इंदू आणि गोपाळ पिंपळी नाक्यावर आलेले असतात आणि ते हळूहळू तिथे असणाऱ्या घरांकडे जायला लागतं. तेव्हा तिथे एक माणूस बसलेला असतो. तो त्यांना ओरडून म्हणतो की सकाळ सकाळ इकडे कुठे उलटलाय. तेव्हा गोपाळ आणि इंदू घाबरत म्हणतात की ते शिरसेकरांना भेटायला आलो होतो. तेव्हा तो माणूस रागाने म्हणतो की कोण शिरसेकर. तेव्हा इंदू बोलते की ते पोलिसात आहेत ना ते. तेव्हा तो माणूस म्हणतो की इथे कोणी शिरसेकर बिरसेकर राहत नाही, चला निघा. इंदू म्हणते की काय हो असं काय करताय तुम्ही, आमचं काम होतं त्यांच्याकडे. तेव्हा तो माणूस म्हणतो की काय काम होतं. इंदू सांगणार तितक्यात गोपाळ तिला थांबवत म्हणतो की मामा आहेत, ते मामा आहेत ना आमचे, आणि आम्ही त्यामुळे त्यांना येतो असं कधीतरी भेटायला. आणि तो इंदूकडे बघत म्हणतो की शिरसेकर मामा ग आपला. तेव्हा तो माणूस रागाने म्हणतो की मला मामा बनवता, चला निघा. तेव्हा इंदू म्हणते की माहीत नाही तर नाही म्हणून सांगा ना, उगाच कशाला ओरडता आमच्यावर. तेव्हा तो माणूस म्हणतो की मी. तेव्हा इंदू म्हणते की अहो काका ओरडू नका ना, तुमचा घसा दुखेल. तेव्हा तो माणूस म्हणतो की मी ओरडते का. तेव्हा गोपाळ घाबरत म्हणतो की नाही तुम्ही नाही ओरडत, हीच ओरडते, हिला भूक लागली आहे ना म्हणून ती तसं करते. इंदू म्हणते की मी नाही ओरडत, मला नाही भूक लागली आहे. आणि इंदू आणि गोपाळ रागाने तिकडून दुसरीकडे येतात. तेव्हा तिथे त्यांना एका चहाचा स्टॉल दिसतो. इंदू तिकडे बघायला लागते. गोपाळ आणि इंदूसुद्धा त्या स्टॉलकडे येतात आणि आता गोपाळ म्हणतो की काका 2 चहा आणि 1 बिस्किट द्या. तेव्हा इंदू म्हणते की गोपाळ 1च चहा आणि 1च बिस्किट घेऊया, तोपर्यंत जाईपर्यंत पैसे पण उरले पाहिजेत ना. गोपाळ इंदूला म्हणतो की तू तिथे जाऊन बस, मी घेऊन येतो. आता इंदू आणि गोपाळ चहा बिस्किट खात असतात. इंदू म्हणते की गोपाळ आपण इकडे येण्याआधी पोलीस स्टेशनला जायला हवं होतं ना. गोपाळ म्हणतो की आपण तसंच करूया, आपण त्यांना शोधलं ना ते आपल्याला नक्की सापडतील. इंदू मनातच म्हणते की हो विठुराया शिरसेकर दादाला कुठेही आणि कसं शोधायचं. ते दोघेही नाश्ता करून तिथून जायला लागतात. इंदू घाईघाईने तिथून निघते तर तिचा धक्का एका माणसाला लागतो. आता तो माणूस तिला विचारतो कुठे लक्ष आहे गं तुझं. गोपाळ त्या माणसाला म्हणतो की माफ करा, चुकून झालं तिच्याकडून, लहान आहे ना, असं म्हणून ते तिथून जायला लागतात. तो माणूस त्यांना आवाज देऊन म्हणतो की थांबा, आणि म्हणतात की तुम्ही गोपाळ महाराज. गोपाळ आणि इंदू त्यांच्याकडे आश्चर्याने बघायला लागतात. तो माणूस इंदूकडे बघून म्हणतो की आणि तू इंद्रायणी सोपान वाडीकर बरोबर ना. इंदू आणि गोपाळ आश्चर्याने एकमेकांकडे बघायला लागतात. इंदू घाबरत विचारते की कोण तुम्ही. तो माणूस म्हणतो की अरे मला ओळखलं नाही का तुमच्या कृष्णादादाला ओळखलं नाही. अरे मी
तुमचा कृष्णादादा, कृष्णा क्षीरसागर. इंदू आणि गोपाळ खूप खुश होतात आणि म्हणतात की अरे यांना शोधत होतो आपण, असं म्हणून ते आनंदाने उड्या मारायला लागतात. आता गोपाळ म्हणतो की बरं झालं तुम्ही भेटलात, खूप शोधत होतो तुम्हाला. तो माणूस म्हणजे कृष्णादादा इंदू आणि गोपाळला विचारतो की अरे पण नक्की झालं काय आहे. तेव्हा इंदू आनंदाने सांगते की पोटामध्ये खुशी मावेना झाले. गोपाळ कृष्णादादाकडे बघत म्हणतो की दादा तुझा लुक एकदम चेंज झाला आहे. आधी एकदम हिरोसारखा डॅशिंग होता, आता काय एकदम केस वगैरे कापून. कृष्णादादा म्हणतो की अरे बदलावं लागतं पोलिसामध्ये आल्यावर, तुझ्यासारखा आहे का संजू दादा. इंदू विचारते की पण काय रे तो असा बारीक कसा झाला. कृष्णादादा सांगतो की काय करणार, 6 महिने बेडवर पडून होतो ना. आणि विचारतो की व्यंकू महाराज कसे आहेत आणि गाव कसं आहे आपलं. तेव्हा इंदू आणि गोपाळ थोडेसे शांत होतात. आता गोपाळ म्हणतो की मुळात आम्ही तुलाच भेटायला तालुक्याला आलो होतो, बरं झालं तू भेटलास, तू गावाला चल, मी तुला सगळं वाटेमध्ये सांगतो, आधी गावाला चल. मग ते तिघेही तिथून गावाला यायला निघतात. यानंतर रात्री आपण पाहतो की प्रेमनाथ हळूच मोठ्या बाईंना म्हणतो की सासूबाई जायचं आहे ना आपल्याला. तेव्हा मोठ्या बाई ओरडून म्हणतात की अहो काय चाललं आहे तुमचं, कुठे जायचं आहे आणि सारखे इशारे काय करता, अहो सासू आहे तुमची. प्रेमनाथ हळूच म्हणतो की अहो सासूबाई असं काय करताय. मोठ्या बाई ओरडून म्हणतात की काय. प्रेमनाथ म्हणतो की अहो काल ठरलं आहे ना आपलं, पैसे आणायला जायचं आहे ना आपल्याला. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की मी नाही. प्रेमनाथ आश्चर्याने विचारतो की म्हणजे. तर मोठ्याबाई म्हणतात की अहो कसली डेंजर माणसं आहेत ती, त्यांनी मला काही केलं तर माझ्या अधोक्षजकडे कोण बघणार, मी नाही जाणार, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा. मग प्रेमनाथ काही न बोलता तिथून जायला लागतो. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की पण तुमच्या रिस्कवर जा. तेव्हा प्रेमनाथ थांबतो आणि आश्चर्याने विचारतो की रिस्क कसली. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला ते 20 लाख रुपये देतील. पैशासाठी तुम्ही जी पिशवी घेऊन जाल ना त्यात तुमचेच 20 तुकडे करतील आणि देतील. तुमचा जीव जाईल तो जाईल, पण माझ्या पोरीचं कुंकू पुसलं जाईल. मला तर असं वाटतं की तुम्ही जाऊच नका तिथे, तुम्ही इथेच थांबा. अहो पैशापेक्षा जीव महत्त्वाचा आहे, त्यामुळे हे मस्तपैकी दूध प्या आणि झोपून घ्या, असं म्हणून ते प्रेमनाथला दूध देतात. प्रेमनाथ दुधाचा ग्लास घेतो. आता प्रेमनाथ काहीही न बोलता तिथून जायला लागतो आणि मध्येच थांबून परत विचारतो की नक्की. मोठ्याबाई ओरडून म्हणतात की कॅन्सल म्हणजे कॅन्सल. मग प्रेमनाथ तिथून निघून जातो. आता प्रेमनाथला गेलेलं पाहून मोठ्याबाई हसत स्वतःशीच म्हणतात की 20 लाख पाहिजेत यांना, असं म्हणून त्या हळूच तिथून पिशवी घेऊन बाहेर निघून जातात. मोठ्याबाईंना गेलेलं पाहून प्रेमनाथ हळूच बाहेर येतो आणि स्वतःशीच म्हणतो की सासूबाई तुम्ही जरी आमचे सासूबाई असलात तरी आम्ही तुमचे जावई आहोत. पैसे सोडत नसतो आम्ही, विंजे सरकार आहे आम्ही, विंजे सरकार, आम्हाला सगळ्यांचं सगळंच कळतं. तर दुसरीकडे आपण पाहतो की कृष्णादादा गावामध्ये आलेला असतो. सर्व फंटा गँग एकत्र जमलेले असते. ते कृष्णादादाला पप्याने काढलेलं ते ड्रॉइंग दाखवतात. कृष्णादादा त्या ड्रॉइंगकडे बघत म्हणतो की मला सांगा हे चित्र कोणी काढलं आहे. सर्वजण घाबरत पप्याकडे हात करायला लागतात. आता पप्यासुद्धा घाबरतो आणि अडखळत म्हणतो की मीच काढलं आहे. कृष्णादादा विचारतो की तुला जो साडीवाला दाढीवाला माणूस दिसला तो असाच होता का, नीट बघ आणि नक्की सांग की असाच होता का. पप्या ड्रॉइंगकडे बघत घाबरत म्हणतो की नाही म्हणजे हो, असं म्हणून पप्या घाबरून नाही हो म्हणायला लागतो. आता इंदू पप्यावर ओढत म्हणते की नाही काय म्हणतोस रे. आणि परत कृष्णादादाला म्हणते की दादा असंच होतं ते साडीवालं भूत, मी पण बघितलं आहे. कृष्णादादा सर्वांना विचारतो की तुम्ही बघितलं आहे का. तेव्हा सर्व फंटा गँग म्हणते की नाही नाही आम्ही नाही बघितलं. कृष्णादादा विचारतो की तुम्हाला माहिती आहे का हा कोण आहे. आदू म्हणतो की दादा अरे यांनाच माहिती नाही हा कोण आहे, हे आपल्यालाच विचारतायत. आता कृष्णादादा म्हणतो की मला माहिती आहे हा कोण आहे, हा आहे गुंड मांजा गुणाजी. घाऱ्या म्हणतो की हा नक्कीच लहानपणी मांजा लुटत असणार. कृष्णादादा म्हणतो की काय हा साधा वाटला का, अख्खं डिपार्टमेंट शोधत आहे त्याला. 12 हाफ मर्डर, 3 फुल मर्डर आणि 10 दरोडे आहेत त्याच्या नावावर. इंदू आश्चर्याने म्हणते की अयो तरीसुद्धा साडी घालतो. कृष्णादादा म्हणतो की साडी घालण्यामागे सुद्धा कारण आहे. साडी घालतोय कारण तो पळतोय पोलिसांपासून आणि विचारतो की पण तुम्ही इथल्या पोलिसांना का नाही सांगितलं. गोपाळ सांगतो की सांगितलं पण पोलीस स्वतः रात्री घराबाहेर पडत नाहीत, सगळं गाव घाबरलंय. कृष्णादादा म्हणतो की फोर्स कमी पडतोय मला, एकदा मला फोर्स मिळाला मग मी दाखवतो. तेव्हा गोपाळ सर्व फंटा गँगकडे हात करून म्हणतो की दादा फोर्स आहे की आपल्याकडे, ही बघा फोर्स. आणि म्हणतो की जर तो सापडला ना आमच्या फोर्सला तर असा हाणणार आहे ना त्याला, नाव नाही विसरणार तो, गोपाळ व्यंकट दिग्रजकर. इम्रान म्हणतो की हो मी तर गुलेरनं त्याचे डोळेच फोडेल. घाऱ्या म्हणतो की मी तर त्याची दाढीच उपसून काढेल. मग सगळेजण त्याच्याशी कसा सामना करणार ते सांगायला लागतात. आता कृष्णदादा म्हणतो की बस असं नाही करायचं, शिक्षा त्याला आपण करायची नाही, शिक्षा
शिक्षा त्याला कायदा करेल, कानून करेल. पप्पा हळूच म्हणतो की आपण त्याला पकडणार आणि परत सगळे म्हणणार कानून के हात लंबे होते. कृष्णदादा उठून उभा राहतो आणि म्हणतो की मांजा गुणाजी, आता तुझा खेळ संपला, असं म्हणून तो तिथून निघून जातो. गोपाळ म्हणतो की वाह, काय डायलॉग मारला, एकदम खतरनाक. आणि असं म्हणून गोपाळ हसायला लागतो आणि आजचा भाग इथेच संपतो.